खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी अजिबात चांगला नव्हता. पहिलं कारण म्हणजे माझी मशीन बंद पडली. खूप खडखड आवाज येत होता तिचा. तसं मी प्रयत्न केला घरी नीट करण्याचा, पण मला असं वाटलं की तिच्या आवाजावरून वाटलं की ती खूप बिघडलेली आहे. आता दुसरं सांगायचं म्हटलं तर माझं पोरगं बसल्या बसल्या उद्योग करतं. कॉफी पित होतं, त्याच्या अंगावर कॉफीच सांडली. खूप लाल झालं होतं. मग मी त्याच्यावर बटाटा लावला आणि जसं शिवमला माझ्या मिश्र डॉक्टरकडे नेलं ना, टेबलवर ठेवलं ना तरी तो नीट व्हायचा लहानपणी. तसंच या मशीनला इथं जो मुलगा आहे ना, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला, त्याच्याकडे नुसती नेऊन जरी आणली ना तरी माझी मशीन माझी नीट होती. आता शिवमच्याच गुणावर गेली मशीन असं म्हटलं तरी चालेल. तर मशीन अवघ्या 1 तास 1.5 तासात त्याने नीट करून दिली. शिवम तो घेऊन आला आणि मला मशीन नसल्यावर मला अजिबात करमत नाही. दिवसातनं मी एकदा तरी तिच्याकडं जातेच आणि काहीतरी मी शिवतेच. आता मशीनवर असलेलं प्रेम हे सगळ्या मशीन प्रेमींना कळेल, बाकीच्यांना कळेल का नाही ते मला माहीत नाही. तर मी माझ्या मशीनची नजर काढली आणि त्यानंतर माझी पोटली शिवायची राहिली होती, बॅग पोटली शिवायची राहिली होती, ती पहिली मी शिवून घेतली. मला अगदी शिवायला काही पण आलेलं असलं ना की मला ते दम निघत नाही. मी पटकन शिवायचा पटकन प्रयत्न करतेच. तर चला, ह्या सगळ्या पोटल्या कशा शिवल्यात आणि बॅग कशा शिवल्यात ना याचा मी नेक्स्ट व्हिडिओ दाखवेलच तुम्हाला. आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, जय संताजी. ही पर्स कशी वाटली ना हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडली बरं का.